नमस्कार मित्रांनो, मी किशोर खरा स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज शेतीविषयक योजना म्हणजेच महा-डी-बी-टी फार्मर स्कीम या अंतर्गत ज्या कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना असतील, शेततळे असतील, कडबाकुटी असतील, कांदा चाळ, शेड नेट, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, बी बियाणे ऑनलाईन, तसेच दाल मिल, मळणी यंत्र, पेरणी यंत्र अशा सर्व ज्या योजना आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी फार्मर स्कीम अंतर्गत जे ऑनलाईन असते त्याविषयी आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ऑनलाईन याविषयी परिपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या व्हिडिओवर जर काही अडचण असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा। चला तर मित्रांनो, वळूया व्हिडिओकडं। महा-डी-बी-टी अंतर्गत आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याविषयी माहिती बघू। मित्रांनो, एकाच अर्जाद्वारे आपण अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतो। आपण थंबनेलमध्येच बघितलं असेल, अर्ज एक योजना अनेक। या प्रकारे आपल्याला फक्त एकच अर्ज करायचा आहे आणि त्याच अर्जावर आपल्याला वेगवेगळ्या स्कीमचा लाभ घेता येतो। त्यासाठी आपल्याला आपला ID पासवर्ड क्रिएट करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गूगल क्रोमवर जायचे। गूगल क्रोमवर गेल्याच्यानंतर इथं आपल्याला इथं टाकायचे mahadbt.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे। या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। ही लिंक ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर असं पेज येईल। त्यामध्ये इथं महा-डी-बी-टीच्या वेगवेगळ्या स्कीम आपल्याला दिसतील। त्यामध्ये आपल्याला इथं आता विद्यार्थ्यांसाठी महा-डी-बीची योजना जी असते ती वेगळी आहे। त्यामध्ये आपल्याला इथं जर स्कॉलरशिपसाठी करायचं असेल तर आपण इथं ते सुद्धा आहे, परंतु आपल्याला शेतीविषयक योजनांसाठी करायचे, त्यामुळे इथं फार्मर स्कीमला क्लिक करायचे। फार्मर स्कीमला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। असं पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचे। नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर परत असं पेज ओपन होईल। आता इथं आपल्याला अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचे। अर्जदाराचं नाव तुम्ही टाकून घ्या। आता इथं आपल्याला वापरकर्त्याचं नाव म्हणजे आपला जो यूजर ID आहे जो आपल्याला टाकायचा तो आपण इथं टाकून घेऊया। तुम्ही यूजर ID तुमचा आधार नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर काहीही टाकू शकता। आता इथं पासवर्ड आपल्याला मिक्समध्ये टाकायचा आहे। पासवर्डमध्ये अंक आणि अक्षरांचा समावेश असला पाहिजे। कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 20 अक्षरे आपल्याला इथं पासवर्डमध्ये आपल्या असले पाहिजे। आता त्यानंतर आपल्याला इथं ईमेल ID विचारलेला आहे, तर ईमेल ID हा कंपल्सरी नाही, जर असेल तर टाकू शकता आणि नसेल तर नाही टाकला तरी चालतंय। त्यामुळं त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर विचारला आहे, मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे। आता मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP मिळवा या ऑप्शनवर क्लिक करायचे। इथं आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आपण जो टाकला आहे त्यावर आपला OTP गेलेला आहे। इथं आपल्याला ओके करायचे आणि आपल्या मोबाईल नंबरवरचा OTP इथं टाकून घ्यायचा आहे। आता OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं OTP व्हेरीफाय करायचा आहे। इथं आपला OTP यशस्वीरित्या व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं जो कॅप्चा दिसतोय तो आपण जशाला तसा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे।
नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला असा सक्सेसचा मेसेज येईल, त्यावर आपण ओके करायचे. आता इथं आपल्याला लॉग इनचा ऑप्शन आला आहे, इथं आपण लॉग इन करून घेऊया. आता आपण जो लॉग इन आय डी म्हणजे जो आपला यूजर आय डी होता तो टाकलेला आहे, तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. यूजर आय डी टाकल्याच्या नंतर आपल्याला पासवर्ड विचारला आहे, आपण पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथं लॉग इन करायचे. तर लॉग इन केल्याच्या नंतर आपण नवीन नोंदणी करत असल्यामुळं इथं आपल्याला माहिती विचारते. तर आपण शेतकरी गट किंवा FPO संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का? जर आपण संस्थेची किंवा गटाची नोंदणी करत असाल तर आपण इथं होय करायचे. जर आपण वैयक्तिक लाभार्थी असाल तर इथं आपल्याला नाही करायचे. त्यानंतर आपल्याला इथं आपला जो आधार नंबर विचारलेला आहे, आपला आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. तर आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे. आपल्याला इथं OTP याच ऑप्शनवर क्लिक करायचे. जर बायोमेट्रिक थंब मशीन जर असेल आपल्याकडे अवेलेबल तर आपण बायोमेट्रिकने सुद्धा करू शकतो, परंतु आपल्याला OTP हा ऑप्शन अगदी सोपा आहे. आता OTP वर आपण क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला आपली सहमत आहात का नाही ते विचारते. तर आता इथं मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आणि इथं OTP पाठवावर क्लिक करा. यानंतर आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल, आधारला लिंक असेल, त्यावर आपला OTP जाईल. तो OTP आपण इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर इथं OTP तपासा या बटनावर क्लिक करा. तर इथं आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे असा मेसेज येईल आपल्याला. ते परत ओके करून घ्यायचे. आता परत आपल्याला आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे. आपल्याला इथं आपला वापरकर्ता ID आणि किंवा आधार क्रमांक वापरून आपण इथं लॉग इन करून घ्यायचे. आता इथं परत आपला यूजर ID टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा कॅप्चा कोड टाकायचा आहे आपल्याला आणि लॉग इन करून घ्यायचे. आता लॉग इन केल्याच्या नंतर इथं आपल्याला आपलं प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी मेसेज आलेला आहे. त्यासाठी आपल्याला आपलं प्रोफाईल पूर्ण करायचे. आता इथं प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी इथं लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. आता इथं आपल्याला आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचे. मी इथं नाव टाकतोय. त्यानंतर आपण आपलं नाव टाकून घ्या. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का? जर आपल्या कुटुंबामध्ये कोणी आत्महत्या केलेली असेल तर आपण इथं होय करायचे किंवा नसेल तर इथं नाही करायचे. त्यानंतर जर आपण भारतीय संरक्षण दलाचे सैन्य दल, वायुदल किंवा नौदल यातील माजी सैनिक असाल तर आपण इथं होय करायचे अथवा नाही करायचे. त्यानंतर आपल्याला आपली जात वर्गवारी निवडायची, जी असेल ती आपण इथं निवडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर अपंगत्व असेल तर आपण होय म्हणायचे किंवा नाहीवर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला आपल्या खात्याची माहिती द्यायची. आपला अकाउंट नंबर आणि IFSC कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं या योजनेअंतर्गत शासनातर्फे देणारे अनुदान आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले खाते आधार संलग्न आहे यावर आपल्याला टिक करायचे. त्यानंतर आपल्याला जतन करायचे. ही माहिती जतन केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला पत्ता टाकायचा आहे. पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
पत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं आपला पिनकोड टाकायचा आहे. आता जर आपला पत्रव्यवहाराचा आणि कायमस्वरूपी पत्ता एकच असेल तर आपण इथं होय करायचे अथवा नाही करायचे. त्यानंतर परत एकदा जतन करायचे. तर आपल्याला विचारले आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का. जर असेल तर आपण होय करायचे, नसेल तर इथं नाही वरच राहू द्यायचे. त्यानंतर आपल्या जी शेतजमिनीचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्या, तालुका तसेच नंतर गाव निवडून घ्या. त्यानंतर आपण आपल्या शेतजमिनीविषयी माहिती टाकायची. इथं आपल्याला 8चा खाते नंबर विचारलेला आहे. 8चा खाते नंबर टाकायचा आहे. एकूण क्षेत्र जमिनीचं जे असेल ते आपण टाकून द्यायचं इथं हेक्टरमध्ये. त्यानंतर आपल्याला 7/12 उतार्याची तपशील द्यायचा. इथं आपला गट क्रमांक जो असेल तो टाका. त्यानंतर आपल्या वैयक्तिक मालकीची जी जमीन असेल ती इथं हेक्टरमध्ये टाकायची, हेक्टर आणि आरमध्ये. जर सामायिक क्षेत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे. आता त्यानंतर इथं आपलं जे सिंचनाखालील क्षेत्र आहे, सिंचनाखालील क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर कोरडवाहू क्षेत्र इथं ॲटोमॅटिक येऊन जाईल. आता इथं जी आपण भरलेली माहिती आहे जमिनीचा तपशील तो आपण जतन करून घ्यायचा आहे. आता तपशील जतन केल्याच्या नंतर आपल्याला परत असा मेसेज येईल, जमिनीचा माहिती यशस्वीरित्या जतन केलेली आहे. आपल्याला त्या गावात सर्वे नंबर जोडायचा आहे का पुढे जायचं आहे, तर आपण इथं पुढे जावर क्लिक करायचं आहे. आपल्याला जो वरचा मेसेज दिसतोय तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पुढे जावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला हंगाम निवडायचा आहे. जो आपला हंगाम असेल तो निवडून घ्या. त्यानंतर आपल्याकडे जे पीक आहे त्याचा प्रकार निवडून घ्यायचा आहे. आपल्याकडे जर कापूस सोयाबीन असेल तर आपल्याला इथे 1 नंबरचा ऑप्शन म्हणजे नगदी पिके किंवा मसाला पिके यावर क्लिक करायचं आहे. इथं आपलं पीक निवडून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर कापूस असेल तर कापूस टाकून घ्या. आता इथे पिकाचा समावेश करायचा आहे. जर आपल्याला पीक माहिती आणखी जोडायची असेल तर इथं त्याच गावात जोडावर क्लिक करा किंवा इथं पुढे जावर क्लिक करा. जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त पिकं असतील तर आपण इथं पुन्हा पिकाची माहिती यशस्वीरित्या टाकली गेलेली आहे. अशा प्रकारे आपली प्रोफाईल पूर्णपणे व्यवस्थित भरण्यात आलेली आहे. आता आपल्याला अर्ज करण्यासाठी परत आपल्याला होम पेजवर आलेलो आहोत आपण. तर या योजनेअंतर्गत आपल्याला भरपूर लाभासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी मी आज आपल्याला एक अर्ज करून दाखवणार आहे. यातील प्रत्येक योजनांसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन करायला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. आता अर्ज करण्यासाठी आपल्यासमोर असं पेज येईल. त्यासाठी आपल्याला कोणत्या घटकाअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथं यांत्रिकीकरणाचा अर्ज करायचा आहे, म्हणजेच आपल्याला कडबा कुट्टी किंवा ट्रॅक्टर चलित अवजारं यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपण इथं कृषी यांत्रिकीकरण यावर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला तुषार सिंचन, ठिबक सिंचन याचा अर्ज करायचा असेल तर आपण इथं सिंचन साधने व सुविधा यावर क्लिक करू शकतो. त्यानंतर फलोत्पादन म्हणजे जर आपल्याला कांदा चाळ किंवा फलोत्पादनविषयी जर ऑनलाईन करायचं असेल फळबागाविषयी तर आपण इथं फलोत्पादन या घटकावर क्लिक करून अर्ज करू शकतो. आपल्याला कडबाकुटीसाठी अर्ज कसा करायचा हे मी आता करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण यातील या बाबी निवडा यावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडून घ्यायचा आहे. मुख्य घटकामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा 1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर त्याचा तपशील द्यायचा आहे, आपल्याला नेमकं कशासाठी ऑनलाईन करायचं आहे. तर इथं आपण ट्रॅक्टर चलित किंवा पॉवर टिलर चलित अवजारे यावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला त्याची HP ची श्रेणी निवडून घ्यायची. आपल्याला जर कडबाकुटी करायची असेल तर आपण इथं 20 BHP पेक्षा कमी या घटकावर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला यंत्र निवडायचे. आता आपल्याला भरपूर इथं ऑनलाईन करता येतं. इथं मळणी यंत्र, मल्चिंग यंत्र, रिझर, वखर
ओपन, फेरो ओपनर, पीक संरक्षण अवजारं, पेरणी यंत्र, नांगर, मोगडा, कापणी यंत्र भरपूर ऑनलाईन करता येते. त्यासाठी आपल्याला कडबा कुट्टी ऑनलाईन करण्यासाठी इथं या फॉरेस्ट ग्रास रिड्यूस मॅनेजमेंट त्या अंतर्गत येणारा कडबा कटर हा घटक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला मशीनचा प्रकार निवडायचा आहे. आता इथं आपल्याला कडबा कुट्टीसाठी अर्ज करायचा आहे, त्यामुळे आपण इथं 2 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय तो कडबा कुट्टी यासाठी क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं या दोन्ही टिकवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपला अर्ज जतन करा यावर क्लिक करायचे. आता परत जर आपल्याला आणखीन अर्ज करायचा असेल तर इथं आपण येस करायचे, नसता नो करायचे. तर अशाच प्रकारे आपण ट्रॅक्टरसाठी, मळणी यंत्रासाठी सुद्धा अर्ज करू शकतो. त्यावरही आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत. अशाच प्रकारे कुठल्याही माहितीसाठी मित्रांनो नक्की कमेंट करा. आता आपण इथं आपला घटक निवडलेला आहे, त्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर इथं आपल्याला परत या पेजवर आलेलो आहोत, त्यासाठी आपल्याला इथं अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे. आता आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे. आता इथं आपल्याला आपला अर्ज बघायला मिळेल. इथं या पहा यावर क्लिक करायचे आणि इथं प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. जर आपण एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील आणि आपल्याला ज्या अर्जाला प्राधान्य द्यायचे त्यासाठी आपण 1 नंबर निवडू शकतो. पण आता आपण इथं एकच अर्ज केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं एकच ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर परत इथं टिक करायची, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्यात आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे. अशा प्रकारे आपला कडबा कुट्टीसाठी यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज झालेला आहे. परंतु आपल्याला त्यासाठी एक ₹23.60 पेमेंट करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर इथे पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला भरपूर पेमेंटचे ऑप्शन आहेत. फोनपे असतील, ATM कार्ड असतील तुमचं, किंवा नेट बँकिंगद्वारे सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. परंतु आपल्याला इथं सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर म्हणजे आपल्या सर्वांकडं फोनपे असतं, त्यामुळे आपण इथं फोनपेद्वारे सुद्धा पेमेंट करू शकतो. इथं प्रोसीड फॉर पेमेंटसाठी क्लिक करायचे. आता इथं आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन आलेले आहे, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, किंवा आपण जर फोनपेद्वारे करू शकतो. तर इथं आपल्याला QR चा ऑप्शनसुद्धा आलेला आहे, UPI, भीम UPIद्वारे. तर आपण इथं मेक पेमेंट करायचे आणि आपल्याकडे फोनपे असेल तर आपण इथं या QR कोडवर स्कॅन करून पेमेंट करू शकतो. आपण यशस्वीरित्या इथं पेमेंट केलेलं आहे. तर आपल्याला ही पेमेंट केल्याची पावतीसुद्धा इथं आपल्याला मिळते. आपण इथं प्रिंट रिसिप्टवर क्लिक करायचं आहे. ही आपण पेमेंट केलेली पावती आहे, ही आपण प्रिंट काढू शकतो किंवा PDF मध्ये सेव्हसुद्धा करू शकतो. तर सेव्ह केल्याच्या नंतर परत आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला पावती काढता येते. त्यासाठी आपल्याला इथं मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचे. इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्यासमोर असे 4 ऑप्शन येतील. त्यामधील छाननी अंतर्गत जे अर्ज असतील त्यावर आपल्याला क्लिक करायचे. हे इथं आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तो आपल्याला इथं दिसेल. तर इथं आपल्याला पोहोच पावतीसुद्धा मिळून जाईल. अशा प्रकारे आपण अर्ज केलेली पावतीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. ही पावतीसुद्धा आपण प्रिंट काढायची किंवा व्यवस्थित जपून ठेवायची. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकदम सविस्तर अशी ऑनलाईन कसं करायचं महा-DBT अंतर्गत याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर आपण कमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता आणि चॅनलला परत एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.